इकडे इंदापूरला गेल्या 2 दिवसांमध्ये परतीच्या पावसानं झोडपून काढलंय। या सर्वाधिक नुकसान झालंय ते इंदापूर तालुक्यामधील सणसर पट्ट्याचे। यापूर्वी 25 मे 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा याच पट्ट्याला बसला होता। त्यानंतर आता सुद्धा कालच्या परतीच्या पावसामध्ये सणसरच्या ओढ्याला महापूर आल्यानंतर अनेक कुटुंब बाधित झाली, तर शेकडो एकरावरती शेतीचं नुकसान झाले। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे तातडीनं आपले पुढचे दौरे रद्द करत सणसर या ठिकाणी पोहोचले, पण भरणे यांनी केवळ पुलावरूनच पाहणी केली आणि ते निघून गेले। त्यामुळे त्यांचा दौरा दिखावाच होता असा आरोप सणसरच्या ग्रामस्थांनी केला। सध्या मी इंदापूर तालुक्यातील सणसर या गावामध्ये आहे। या ठिकाणी पुराच्या पाण्याने शेती सर्व पाण्याखाली गेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी भेंडीचं पीक ही गुडघ्या इतक्या पाण्याखाली गेले आहेत, तर त्याच बाजूला ऊस सध्या पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी शेतातील माती सुद्धा वाहून गेल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी आपल्यासोबत काही शेतकरी बांधव आहेत, तर त्यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल? गेल्या 3 महिन्यापूर्वी सुद्धा अशीच पूर झाली होती आणि आज 3 महिन्यांनी सुद्धा हीच अवस्था आहे। काल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सणसर गावाला भेट दिली, पण ती फक्त पुलावरूनच दिली। ते असं काय बांधावरती तुमच्यासारखं आलेलं नाहीत। तर मग ज्यावेळेस अजित पवार अजितदादा म्हणले की आता जी तुम्हाला कृषी मंत्री दिलेले आहेत ती जातीवंत शेतकरी आहेत, की जे हाडामासाचे शेतकरी आहेत। मग हाडामासाचे शेतकरी आता बांधावरती का आले नाहीत? लोकांच्या व्यथा त्यांनी का जाणून घेतल्या नाहीत? 3 महिन्यापूर्वी असे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। शेती करायचं म्हणलं तर आता किती पैसा लागतोय? नांगरट, सरी, कल्चेटर, बेन 6,000 रुपये गुंठ्यांचं बेन आहे। मकाची पिशवी घ्यायला गेलं तर 1400च्या पुढे सगळ्या मकाच्या पिशव्यांचं रेट आहेत। आता शेती करणं म्हणजे लय शेतकऱ्याचं लय मोठं नुकसान झालेलं काल आहे। इंदापूर तालुक्यात कृषी मंत्री पाहणी करण्यासाठी आलते शेतामध्ये। शेतामध्ये नाहीत, ते सणसरच्या ओढ्याच्या तिथूनच पाणी करून गेले। तर आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत, काय सांगाल? गेल्या 3 महिन्यापूर्वी सेम अशीच परिस्थिती झाली होती। त्यावेळेस अजितदादांनी दत्तामामांनी आदेश दिले की तात्काळ पंचनामा करून घ्या, पण त्यावेळेस पंचनामे केले ते लोकांच्या घरात पाणी गेलेलं, त्याच्यात त्यांना मदतही आली, चांगली गोष्ट आहे। पण त्यावेळेस मामांनी दादांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या शेतीचा पंचनामा करा। ते पंचनामा करूनही आजपर्यंत शेतकऱ्यांना मदत आली नाही। इंदापूरहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।